मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य. तर धन्यवाद, थँक्स. असाच माझा विश्वास वाढवण्यासाठी भरपूर काही तुमच्या गावाच्या कमेंट्स आल्या. खूप खूप मनाला बरं वाटलं. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने प्रभू श्रीरामाच्या जन्माची कथा, पुढे भरपूर काही आहे विवाहाचं, तर अशा कथा आपण ऐकणार आहोत. त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. सरस्वती नमः. गुरुदेवताभ्यो नमः. कुलदेवताय नमः. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्ध्यानज्ञं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं. श्री श्रीनिवासा की जय. कोल्हापूर महालक्ष्मी माता की जय. पद्मावती महालक्ष्मी माता की जय. तर आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं होतं की तुळशीला केव्हा ही तुळस आपल्याला तोडायची आहे, तर वंदन करूनच प्रार्थना करून आपल्याला तुळशी दल तोडायचे आहे. तुळस हा राधेचा अवतार आहे. सायंकाळनंतर तुळशीला स्पर्श करू नये. प्रत्येक स्त्रीने प्रतिदिन तुळशी व पार्वती माताची पूजा केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. असे बरेच काही आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले. विश्वामित्र हे प्रभू श्रीरामाला आणि लक्ष्मणाला राजा जनकच्या इथं घेऊन गेले धनुष्यबाण उचलण्यासाठी. तर प्रभू श्रीरामाचा विवाह आणि लक्ष्मणाचा विवाह राजा जनकच्या मुली यांच्याशी झाल्या, अशा दोघीही. तर आता मंगलाष्टक आपले म्हणू लागले, तर तिथून आपण आलेलो होतो. आता मंगलाष्टक काय म्हणत आहे आणि पुढची काय कथा आहे तर ते आपण ऐकणार आहोत. तर दोन खूप छान कमेंट्स आहेत. भरपूरच सर्वांच्याच कमेंट्स खूप चांगल्या राहतात. कोणाकोणाला खूप लिहा असं वाटतं पण वेळ नाही राहत. कोणी मनातलं खूप काही आहे तर ते सुद्धा लिहून पाठवून देतात. तर दोन कमेंट्स वाचून दाखवते, मग पुढे होऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ताई जय श्री महाकाल. ताई, तुम्हाला मी गुरु मानते. याचे मोठे कारण म्हणजे माझी आई देवाघरी गेली आहे आणि मी तेव्हा खूप टेन्शनमध्ये होते. असं वाटत होतं की मी डिप्रेशनमध्ये जात आहे, पण तुमच्या व्हिडिओमुळे मला खूप आधार मिळाला. खरंच अंधारातून प्रकाशाकडे नेणारा प्रत्येक माणूस तो गुरुच असतो असे मला वाटते. तुम्ही म्हणाला होतात ना ताई की परमेश्वर आपल्याला कोणत्या रूपात दिसतो, म्हणजे ते साक्षात भगवंतच आहेत. तर ताई, तुमचे दर्शन मला आज स्वप्नात घडलेले आहे, तर मला खूप बरं वाटलं. खूप खूप धन्यवाद. कोल्हापूर कळंबा. आता दुसरी कमेंट्स आहे. मी मनीषा बोलते, गोरे पुण्याहून बोलत आहे. मी तुमचे गणेश पुराण, शिवपुराण, स्कंद पुराण बरेच काही ऐकते आणि माझी बहीण शेतामध्ये काम करता करता म्हणते एका जागेवर मी बसू शकत नाही, तर काम करताना ऐकलं तर चालेल का? तर मी तिला सांगितलं हो चालेल. असं ताईंनी सांगितलं आहे की शेतात काम करताना सुद्धा ऐकलं तर काही हरकत नाही. ऐकत राहा फक्त कथा. भगवंत आपल्याला सर्व काही कामी मार्गे लावतील. आर्थिक अडचण दूर होईल. काही प्रॉब्लेम असेल तर त्यासुद्धा दूर होतील. तर माझी बहीण सांगते की काम करत असताना ऐकलं तर चालेल का? माझ्या बहिणीला, माझ्या मैत्रिणाला, बहिणीच्या गावांना, माझ्या भाऊजाईला आणि 5 जणांना मी ह्या तर पाठवल्या जणांना मी पाठवते. तर इतकं म्हणतात ते मला आणखीन पाठव. खूप छान वाटतं. तर ताई थँक्यू. तुम्ही इतकं छान पुराण सांगतायत ना, तर आम्हाला ऐकायला भेटत आहे तुमच्यामुळे. तर मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद. तर अशा या कमेंट्स होत्या. तर तुम्ही खूप मन लावून ऐकत आहे सर्व पुराण कथा, त्यामुळे तुम्हाला पण चांगले वाटत आहे. आणि आपले जीवन काहीच नाही आहे. मी अजून पण तुम्हाला सर्वांना सांगत आहे, आपण का आलेलो आहे तुम्ही एवढा थोडा विचार केलेला आहे का? आपल्याला जन्माला देवाने घातलेलं आहे, तर कशासाठी घातलेलं आहे? तर आपल्याला जन्माला घातलं आहे तर आपण त्याचं काही सार्थक करायचं.
तर माझी आई पण लहानपणापासूनच, मी लहान होती 2 वर्षाची तेव्हापासूनच गेली आहे. तर मला ते असे थोडं समज आली 7वी 8वी पासून, की आपल्याला देवाने जन्माला घातले तर काहीतरी आपण सार्थक करून जावं, असं तेव्हापासूनच वाटायचं. पण इकडे जॉईंट फॅमिली, पूर्ण घराला सांभाळायचं, 10 जण 70-80 लोकांचं खटले आजूबाजू, सर्व एकत्र परिवारात. देवाचे जे वर्षाचे 12 कार्यक्रम आहे आमचे, तर एकत्रच व्हायचे 100 लोकांचे कार्यक्रम. तर काही इच्छा पण राहायची तर करू नाही शकायची मी. कोरोना काल आला, मग त्यावेळेस माझ्या मुलीने, माझा गुरु माझी मुलगी, मी फक्त 10वी शिकलेली आहे, जास्त मला काही माहिती नाही आहे. तर माझ्या मुलीने सांगितलं, मम्मी तुला खूप वाचायला इंटरेस्ट वाटतं, ट्युशन घ्यायला वाटतं, टीचर व्हायला वाटतं, पण तू घरात जॉईंट फॅमिलीमुळे तू काही करू शकत नाही. तू असं कर बघ, हे पण आहे ना यूट्यूबला तू एक व्हिडिओ टाक, तुला खूप मनाला बरं वाटेल. तू देवाचं पण कार्य तुला करायला आवडतं ना, मग तू शिवलीला अमृताचा हा 11वा अध्यायच टाकून बघ म्हणे. मी शिवलीला अमृताचा 11वा अध्याय टाकला. तो अध्याय माझा दिवसेंदिवस 1 वर्षातच तो मिलियनपर्यंतच पोचून गेलेला होता. तर चॅनल हे 1 वर्षातच मॉनिटाईज होऊन गेलं. पैशांचं काही नाही आहे, मग फायनान्शियल घरातून खूप चांगली आहे असं काही नाही. दुकान आहे, घरं आहे, बाळी आहे, सर्व काही आहे, काही नाही घरात सर्व काही आहे. पण एक मन आपलं की कुठेतरी आपल्याला सॅटिस्फाय वाटायला पाहिजे. सर्व काही घरात पण सर्व काही चांगलं आहे, पण तुझी जी आवड आहे तर तू ती दाबून ठेवलेली आहे, ती बाहेर करत नाही आहे, तू निघू शकत नाही आहे. घरांना सर्वांना जिम्मेदारी सांभाळतच तुझं असंच आयुष्य चाललं म्हणे. तर तू काहीतरी कर. तू म्हणते ना की असंच आयुष्य जातंय, असंच आयुष्य चाललं, काय आपण जन्माला आलो तर काय केलं. तर मग पहिला अध्याय ऐकवला सर्वांना, तर सर्वांच्या एवढ्या कमेंट्स यायला लागल्या. एकच व्हिडिओ टाकला, त्यानंतर मी सोडून दिलं, टाकणं बंद करून दिलं. जसाच 11वा अध्याय व्हायरल झाला, त्यानंतर मग मी हळूहळू, मला एवढं समजत बी नव्हतं यूट्यूबवर, मुलीने सर्व वहीवर एक लाईन लिहून दिली, कुठं जायचं, काय जायचं, कसं करायचं, थंबनेल कसं करायचं, पोस्टर कसं करायचं, बघत जायची, करत जायची, बघत जायची, करत जायची. असं मला 1.5 महिना तरी पण वेळ लागला लवकर समजायला. यूट्यूबमध्ये अंदर डीपमध्ये जाऊन करायला खूप वेळ लागतो, लक्षात राहायला. तर मग मी करत राहिली. जो सर्व अध्याय टाकले, खूपच कमेंट्स आणि व्हायरल झाले. मग त्यानंतर मला असं वाटलं की मला पुराणं वाचण्याची खूप इच्छा आहे, तर का नाही आपण पुराणं वाचून आपल्या जीवनाचं सार्थक करायचं. तर मी हाच विचार केला की भगवंत, आता हा मनुष्य जन्म देऊ नको. या मनुष्य जन्मात खूप कष्ट भोगावे लागतात. कोण कुठे काय कामं करतं, कुठे काय करतं. तर शेतात काम करता सुद्धा बायांना वेळ नाही. एवढे हार्ट टचिंग खूप जणांचे अशा कमेंट्स येतात की शेतात काम करता व्हिडिओ ऐकतात, ज्यांची पण मी कमेंट्स ऐकते तर मला आधी रडूच येतं की अरे बायांना वेळ नाही, बिचारा कशा कथा ऐकतात, उन्हात कशा काम करता सर्व कथा ऐकतात. आपण तरी बसून करतात, आपल्याला जॉईंट फॅमिली सांभाळायची फक्त. तर आता या मनुष्य जन्मात कोणी पण असे 99% सर्व काही कष्टच आहे, 1% सुख आहे. तर तू फक्त मोक्ष दे, दुसरं काही नको देऊ. ज्याला ज्या कामाला इंटरेस्ट आहे, त्याला त्या कामाची आवड आहे, त्याच्या इच्छा पूर्ण कर. सर्वांना सुख शांती दे, मी हेच म्हणते. आणि ज्या आपण एवढ्या कथा ऐकत आहे ना, त्यांना नक्की चांगला रिझल्ट भेटेल, हे मी माझ्या आत्म्यामधून 100% सांगते. लगेच भेटत नाही, आपल्या पापाकर्मांमुळे आपल्याला लगेच रिझल्ट भेटत नाही. जर आपल्याला लगेच सर्व काही भेटून गेलं तर आपण सुद्धा कथा ऐकण्या वाचण्या सर्व काही सोडून देणार आहे. म्हणून देव म्हणतो, तुझे प्रारब्ध अजून बाकी आहेत, तर तू प्रारब्ध जोपर्यंत तुझ्या कर्मापासून, प्रारब्धपासून तू मुक्त होणार नाही, तोपर्यंत तुझ्या वाटेला ते येणार नाही. कुठे असं राहतं ना की ज्याच्याजवळ हिरा राहतो त्या हिऱ्याची परख नाही राहत. सोनाराजवळ, जोरीजवळ हिरे राहतात ना, त्याला त्याची किंमत नाही राहत. जेव्हा तो हिरा विकला जातो ना, दुसऱ्याच्या बोटात ती अंगठी बघतात, तेव्हा त्याला समजतं की अरे हा हिरा किती चांगला होता. म्हणून काही लोकांच्या अशा धारणा आहेत की ते कदर करत नाही. पण स्त्री जातीची सर्वांची कदर करणं शिका, भगवंत बरोबर सर्व काही ठीक करेल. तर एवढे हार्ट टचिंग खूप काही कमेंट्स राहतात, तर मी सर्वांना त्या रिप्लाय कमेंट्सद्वाराच देऊन देते. तर हे 2 अशा होत्या, तर मी तुम्हाला त्या वाचून दाखवल्या, कारण वेळ जातो आपला,
कमेंट्समध्ये पण असं वाटतं की 10-10 मिनटं काढून पण खूप काही व्हिडिओ बी बनतात, या वेळ पण कमी राहतो, घरात पण कामं भरपूर राहतात बारीक स्त्रीला एक. तर स्वप्नात पण सुवागन महिला दिसणं आणि तुम्ही गुरु मानलेले आहात मला. तर मी कमेंट सकाळचीच वाचली तुमची, तर मला असं वाटलं की यांना स्वप्नात गुरुचे दर्शन झाले म्हणजे यांच्या जीवनात काहीतरी चांगला बदल होणार आहे. जर स्वप्नात आपल्याला आपले गुरु दिसले म्हणजे आपल्याला चांगले संकेत भेटत आहे, ही त्रिवार सत्य आहे. तर सर्वजण अशाच कमेंट्स करत राहा आणि पुराणांचं श्रवण करत राहा, म्हणजे आपल्याला आपल्या मार्गाला शेवटपर्यंत आपण जर काही कमवलं आहे या काही कार्य केलं आहे, जेव्हा आपल्याला यमदूत येईल घ्यायला, तर आपल्याला यमाचे दूत हात लावू देणार नाही. जे विष्णूचे दूत आहेत, शिवचे दूत आहेत, तर ते आपल्याला हात लावू देणार नाही. ते म्हणतील हे वैष्णव आहेत, हे आमचे आहेत हे दूत, यांना विमानात बसून आम्ही आरामाने घेऊन जाणार आहे. आणि यांनी असे काही कर्म केले आहेत की खूप काही पुराणं वाचून घेतलेले आहेत, श्रवण करून चुकलेलो आहोत, म्हणून यांना यमयातना होणार नाही. यांना वैकुंठ लोकामध्ये, विष्णूच्या धामामध्ये, शिवलोकामध्ये, शिवाच्या धामामध्ये जागा मिळेल. म्हणून मित्रांनो, बिलकुल घाबरायचं नाही. आपण एवढे पुराणं वाचलेले आहे ना, यत किंचित सुद्धा आपल्याला कळा, यत किंचितही आपल्याला कष्ट होणार नाही. तर आता आपण पुढच्या भागवत पुराणाला लागूया. धन्यवाद, थँक्स असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. तर आता आपण मंगलाष्टक वर येऊया. तर प्रभू रामचंद्रांना सुवर्णरचित सिंहासनावर बसवले. एका राजकुमाराला कन्येचे दान करायचे होते. सर्व ब्राह्मण मंगलाष्टक म्हणू लागले. रामो राजमनी सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेनाभिहता निशाचर चमो रामाय तस्मिन् नमः. रामा त्रासती परायणं परतरं रामस्य दासो समयं. रामे चितलया सदा भवतु मे भो राम मामुदार. राम सीतेचा विवाह विधीपूर्वक केला गेला. जनक राजा म्हणाले, मी कन्येचे दान दिले आहे. प्रभू श्रीराम प्रतिगृहामी, मी स्वीकारतो. राम सरळ स्वभावाचे आहेत. आता लक्ष्मणाची पाळी आली. तो म्हणाला, आम्ही क्षत्रिय आहात, आम्ही दान घेत नाही, देत असतो, मी प्रतिगृहम म्हणणार नाही. म्हणजे ब्राह्मण म्हणाले, आपल्या वडील बंधूंनी तर म्हटले आहे. लक्ष्मण म्हणाले, ते भोळे आहात, मी नाही म्हणणार. रामचंद्रजी त्याला समजू लागले, लक्ष्मणा हे तर म्हणावेच लागते. लक्ष्मण म्हणाला, आपण दुसरे जे सांगाल ते करीन, पण कन्येचे दान म्हणून स्वीकार करू शकणार नाही. सांगण्यानुसार लक्ष्मणाने म्हटले, प्रतिगृहामी म्हणजे लग्नविधी यथोचितरित्या पार पडला. वधूवर जेवणात बसले. जेवणाच्या वेळी जर काही हास्य विनोद केला तर जेवण चांगले जाते. जनकपुरीच्या स्त्रिया सभोवती बसून विनोद करू लागल्या. हे तरुण भाग्यशाली आहात, अन्यथा अशा रूपवान मुली यांना कशा मिळाल्या असाल्या. दशरथांना तर मुलं बाळच नव्हते. हे फार चांगले झाले की त्यांच्या पत्न्यांनी खिरीचा प्रसाद खाल्ला, म्हणून दशरथ राजांना वृद्ध अवस्थेत संतती प्राप्त झाली. लक्ष्मणाला हा विनोद सहन झाला नाही. तो म्हणाला, अयोध्येत तर खिरीच्या आहाराने संतती प्राप्त होत असते, पण मिथिलेत आल्यानंतर आम्हाला कळले की येथे स्त्रियांना असेही करावे लागत नाही. येथे तर भूमीतूनच संतती प्राप्त होते. विवाहानंतर एकबेकीचा खेळ खेळावा लागतो. जोपर्यंत पती पत्नीचा स्वभाव परस्परात एकरूप होत नाही तोपर्यंत विवाहित जीवन सफल होऊ शकत नाही. शरीरे दोन आणि मन एक, त्याचेच नाव विवाह आहे. शरीर दोन आणि मन एक, त्याचं नाव काय आहे? विवाह. विवाहानंतर पती पत्नी एक होतात. अद्वैत सिद्धीसाठी विवाह ही पहिली पायरी असते. सीतेने मुठीत कवड्या लपून विचारले, एकी की बेकी? राम म्हणाले, एकी. मैत्रिणी हसू लागल्या व म्हणू लागल्या की आजपर्यंत एकटे होता, पण आता दोघे झाला, तरीही म्हणता एकी. लक्ष्मण म्हणाला, वडील बंधू राजाचे म्हणणे अगदी बरोबर आहे. त्याच्या बोलण्यात गुढार्थ आहे. लग्नानंतर दोन व्यक्ती एक होत असतात. राम आणि सीता आता दोन नाहीत, एक आहेत, अभिन्न आहेत. सर्वांना आनंद झाला, पण आनंदाची तृप्ती मात्र झाली नाही. सोन्याच्या सिंहासनावर श्री रामचंद्र व सीता विराजमान झाले. रामचरित अनंत आहे. रामचंद्राच्या विवाहाची कथा जो प्रेमाने ऐकेल त्याचे नेहमी मंगल होईल आणि सर्व कामं त्यांची सुरळीत पार पडतील. आर्थिक परिस्थिती चांगली सुधरेल. माता लक्ष्मीचा त्यांच्या घरात वास राहील. अन्नपूर्णा माता स्वयं विराजमान होईल. ज्या रामचंद्रजींच्या विवाहाच्या कथा या प्रभू श्री रामचंद्र
हनुमानजींच्या कथा ऐकतो तो खूप भाग्यवान राहतो आणि त्याचे सर्व 7.5 कष्ट, सर्व काही जे काही कष्ट असतील तर ते दूर होते. लग्नाचे सर्व विधी पार पडल्यानंतर रंग महोत्सव झाला व वरात अयोध्याला गेली. 4 भावांची लग्ने झाली. आज माझ्या अंगणात 4 लक्ष्मण 4 लक्ष्मी नारायण आले आहेत असे मानून पूजादी विधींनी त्यांचे हार्दिक स्वागत केले. साक्षात महालक्ष्मी सीता आज जनकपुरी सोडून जात आहे. मी गेल्यावर या लोकांचे कसे होईल. सीतेने आपल्या पदरात तांदूळ घेऊन चहूकडे फेकले. आजही मिथिला नगरीमध्ये भरपूर तांदूळ पिकत आहे. अयोध्याची प्रजा सीतारामाचे दर्शन करीत होते. मोठा आनंद झाला. विश्वामित्राचा मोठा सन्मान करण्यात आला. घरी आल्यावर दशरथ राजाने जनक राजाची राण्यासमोर मोठी प्रशंसा केली. वधूच्या मात्या पित्याची प्रशंसा केल्याने ती प्रसन्न होते. तुम्ही प्रेम कराल तर लोकही तुमच्यावर प्रेम करतील. जनक राजाची प्रशंसा सीताने ऐकली. दशरथ राजा म्हणाला, दुसऱ्याची लोक बाळा आता आपल्या घरी आली आहे. ज्याप्रमाणे पापण्या आमच्या डोळ्यांचे रक्षण करतात त्याप्रमाणेच आम्ही सीतेचेही रक्षण करावे. वधू लरिकनी परघर आई, राखेहू नयन पलकी नाही. सूत सावध करीत आहेत. आनंदाचे दिवस लवकरच निघून जातात. रामचंद्र 27 वर्षाचे झाले पण सीतामाई 18 वर्षाची. एके दिवशी राजा दशरथ राजसभेत विराजमान होता. त्याचा मुकुट काहीसा वाकडा झाला. आरशात पाहिले तर मुकुटाबरोबर हेही दिसले की त्याच्या कानाचे केस पांढरे होत आहे. कानाचे केस पांढरे होत चालले म्हणजे समजावे की वृद्ध अवस्था झपाट्याने वाढत आहे. दशरथ राजाने विचार केला की हे पांढरे केस मला सुचवत आहे की दशरथा आता तू अतिशय म्हातारा झाला आहेस. रामाला राज्याभिषेक का करीत नाहीस. राम सीतेचा राज्याभिषेक मी जिवंत असतानाच करून घेतला तर फार चांगले होईल. तसे पाहिले तर माझ्या दुसऱ्या वासना पूर्ण झाल्या आहेत. हीच इच्छा आता पूर्ण राहिली आहे. का वासनांना तर काही अंतच नसतो. म्हणून त्याग करून भगवत भजन करणे उत्तम असते. दशरथ राजाच्या विरोधात कोणी काय बोलू शकतो. तसे पाहिले तर दशरथ राजाचे प्रजासत्ताकाच होते. मंत्रिमंडळ लोकनेते यांच्या संबंधी शिवाय रामाचा राज्याभिषेक होऊ शकत नव्हता. प्रजेची ही इच्छा होती की राम राजा व्हावा. दशरथाने मंत्री मंडळींना महाजनांना आव्हान केले की तुमची मान्यता असेल तर रामाला राजपद देण्याची विधी मी करीन. मंत्री सुमंत म्हणाला, धन्य धन्य, आमचीही तीच इच्छा होती पण संकोचनाने आम्ही बोललो नाही. त्यावेळी राजसभेत वशिष्ठांचेही आगमन झाले. सर्वांनी त्यांचे स्वागत केले. दशरथाने त्यांना नमन करून म्हटले, मुने, प्रजेची इच्छा आहे की रामाला राज्याभिषेक व्हावा. आपली आज्ञा व्हावी. वशिष्ठ राजा, विचार तर चांगला आहे. दशरथ महाराज, शुभ मुहूर्त सांगा. वशिष्ठांनी विचार केला की आजच मुहूर्त सांगावा पण त्यांना हे माहीत होते की आज रामाला राज्याभिषेक होऊ शकणार नाही. म्हणून त्यांनी सांगितले की राम ज्या दिवशी ज्यावेळी राजपद ग्रहण करेल तोच दिवस श्रेष्ठ मुहूर्त समजावा. वशिष्ठांच्या बोलण्यातला गूढार्थ दशरथाच्या लक्षात आला नाही. त्याने तर दुसऱ्याच दिवशी राज्याभिषेक सज्जता करण्यास आज्ञा दिली. मंत्री सुमंत म्हणाला, महाराज, सर्व तयारी झाली आहे. दशरथ मुनिराज, आपण श्रीरामाला ही वार्ता कळवली तर फार चांगले होईल. आपण कुलगुरू आहात. वशिष्ठ मुनी रामचंद्रांच्या निवासस्थानी आले. राम म्हणाला, महाराज, आपण आज माझे घर पावन केले आहे. वशिष्ठ, रामा, तू तर मूर्तिमंत विनय आहेस म्हणून असे वाटणे स्वाभाविक आहे. रामा, उद्या तुला राज्याभिषेक होणार आहे. राज्याभिषेकाच्या वार्तेने सर्वांना आनंद झाला पण राम मात्र काहीसा उदास दिसला. तो वसिष्ठांना विचारू लागला, काय मला एकट्यालाच राजा व्हायचे आहे. वशिष्ठ, राजा तर एकच असतो. वशिष्ठ राजा काय म्हणाला, राजा तर एकच असतो. राम म्हणाला, नाही नाही, आम्हा 4 भावांना राज्याभिषेक झाला पाहिजे. भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांनाही राजे बनवा. वशिष्ठ किंचित स्मित करून म्हणाले, रामा, राजा तर एकच व्यक्ती बनू शकतो. हे मी तुला कसे समजावू. जो वडील ज्येष्ठ असतो तोच राजा बनू शकतो. तूच ज्येष्ठ आहे. सर्वांची इच्छा पण तुझीच आहे. सीतेसह तुला राज्याभिषेक केला जाईल. उद्यापासून राम राज्याला प्रारंभ होईल. तेथे लक्ष्मण आला. राम त्याला म्हणाला, लक्ष्मणा, बाबा उद्या मला राजा बनवणार आहेत. मी तर नावाचा राजा राहीन. राज्य तर तुम्हा सर्वांचे आहे. राम सर्वांच्या अंतरामी आहेत पण लक्ष्मण रामाच्या अंतरामी आहे. लक्ष्मण रामाला फार प्रिय होता. म्हणूनच राम असे म्हणाले की लक्ष्मणा, ही राज्यलक्ष्मी तुमची आहे. तुम्ही जे म्हणाल तेच होईल. लक्ष्मणाला फार आनंद झाला. त्याला स्वतः राजा होण्याची इच्छा नव्हती. ज्येष्ठ बंधू सिंहासनावर विराजमान होतील, ही चामर होऊन त्यांची सेवा करीन अशी त्याची इच्छा लक्ष्मणाची होती. सर्व नगर सुशोभित होऊन केले गेले.
वसिष्ठांच्या आज्ञेनुसार दशरथाने ही आज्ञा दिली. दशरथाच्या कारकिर्दीतील ही अखेरची राज्यसभा होती. हे तर सूर्यवंशाचे पवित्र सिंहासन होते. या सिंहासनावर रघु, भगीरथी, दिलीप इत्यादी राजे विराजमान झाले होते. त्यांना प्रणाम करीत दशरथ म्हणाला, आजपर्यंत मी तुमच्या छत्राखाली होतो. उद्या माझा राम या गादीवर बसणार आहे. त्याचे आपण रक्षण करा. सर्व अयोध्येत नगरीत राम राज्याभिषेकाची वार्ता पसरली. सर्व नगरीत आनंद भरून गेला. पण देवांना मात्र दुःख झाले. जर उद्या रामाने राज्यपद ग्रहण केले तर रावणाचा नाश कोण करेल? रावण व त्याचे राक्षस फार त्रास देत होते. देवांनी विघ्नेश्वरी देवीला बोलवले. देवी प्रकट झाली व देव विघ्नेश्वरी देवीला म्हणाले, देवी, अयोध्येत जाऊन रामाच्या राज्याभिषेक एखादे विघ्न उत्पन्न कर. राम तर सुख दुःखाच्या अतीत आहे, तर आनंद रूपच आहेत, पण दशरथाला तर सद्गती मिळणारच आहे. महात्म्यांनी म्हटले आहे, एखाद्याचे पूर्ण सुख तर काळालाही पावत नाही. दशरथ राज्याच्या पूर्ण सुखाला काळाची नजर लागली. काळाने माता विघ्नेश्वरी देवीत प्रवेश केला. विघ्नेश्वरी देवी विचार करू लागले की मी आता काय करू, कोणत्या शरीरात प्रवेश करू. विचार करता करता देवीला मंथनेची आठवण झाली. मंथरेचा जन्म कैकत देशात झालेला होता. विघ्नेश्वरीने मंथरेत प्रवेश केला, मंथनामध्ये प्रवेश केला. अयोध्या नगरात फिरत फिरत मंथना नगरीची शोभा पाहू लागली. तिने कुणाला तरी विचारले की या कोणत्या उत्सवाची तयारी चालू आहे. लोक म्हणाले, काय अजून तुला शुभवार्ता कळली नाही? उद्या राजकुमार रामचंद्रजींचा राज्याभिषेक होणार आहे. महात्मे म्हणतात की कौसल्येकडून एक चूक झाली. एक दासी धावत आली आणि तिने कौसल्येला रामाच्या राज्याभिषेकाची वार्ता कळवली. कौसल्येचा आनंद होऊन तिने या दासीला एक मोत्याचा हार दिला व तिला म्हणाली, माझा राम उद्या गादीवर बसल्यावर तुला 2-3 गावाची जहागिरी बहाल करेल. माझ्यासारखा तो तुझा सन्मान करेल. दासी आनंदभराने घरी जाऊ लागली. तिला रस्त्यात मंथना मिळाली. मंथनेने तिला तिच्या आनंदाचे कारण विचारले. दासी म्हणाली, उद्या राम राजा होणार आहे. बघ तर खरी, कौसल्याने हा मोत्याचा हार मला दिला आहे. काय, राजा राम उद्या मला 2 गावाची जहागिरी देणार आहे? मी कौसल्याची दासी आहे ना. तुला काय तर काहीच मिळाले नाही. मंथनेला अशी ती म्हणाली, कारण ती कैकेयीची दासी होती. परमार्थात एक चूक झाली तर भगवंत कदाचित क्षमा करतील, पण व्यवहारात जर चूक झाली लहानशी बी तर झालेली चूक क्षमा होऊ शकत नाही. लोक क्षमा करू शकत नाही. परमात्मा मोठ्या चुकीतही क्षमा करतील, पण लोक व्यवहारीत मात्र मोठा कठोर आहे. व्यवहारात अत्यंत सावध राहिले पाहिजे. कौशल्याने आपल्या दासीला पुष्कळसे धन दिले, पण आपल्या जावाच्या दासांना मात्र काहीच दिले नाही. मंथने सारख्या दासीला जरी काही दिले गेले असते तरी हे विघ्न टळू शकले असते. म्हणून व्यवहार सर्वांना समानतेने करावा, पण व्यवहारात गुंतून पडू नका. जोपर्यंत साधू महात्म्यांना मुठभर अन्नाची जरुरी असते तोपर्यंत त्यांनाही गृहस्थांप्रमाणेच व्यवहार करावा लागतो. जोवर शरीर आहे तोवर व्यवहार सुटू शकत नाही. व्यवहार करा, पण त्याच्या अलिप्त राहून व्यवहार करताना जर आत्म्यस्वरूपाशी संबंध न ठेवला गेला तर हातून पाप घडते. मनाचे 2 विकार आहेत, सूक्ष्म व स्थूल. मनाचा स्थूल अंश भलाही व्यवहार राहावं, पण सूक्ष्म अंश मात्र भगवंताशी चिकटून राहावा. जेव्हा पाणी नेणारी स्त्री आपल्या डोक्यावर पाण्याने भरलेला घडा घेऊन जात असते त्यावेळी तिचे स्थूल मन सोबत चालणाऱ्या मैत्रिणीशी बोलण्यात गुंतलेले असते, पण सूक्ष्म मन तर पाण्याच्या घड्याकडेच लागलेले असते. परमार्थ सरळ आहे, पण व्यवहार मात्र अत्यंत गुंतागुंतीचा आहे. व्यवहारिक कामे करताना भगवंताचा विसर कधीही पडू देऊ नये. ज्याप्रमाणे स्त्री बालकांमध्ये आपले सूक्ष्म मन ठेवून स्थूल मानाने घर काम करीत असते, त्याप्रमाणेच आपणही आपले सूक्ष्म मन भगवंताशी जोडून स्थूल मनाने व्यवहार केला तर सफल होऊ शकतो. कौसल्याच्या दासीने मंथने जवळ फुशारकी मारली, पण त्याच्या मंथनेच्या मनात मत्सर जागला. ईर्ष्याच्या अग्नीने ती जळू लागली. तिला ईर्ष्या होऊ लागली आणि ती कैकेयी जवळ आली. तिने स्त्री चरित्र सुरू केले. आता कैकेयी समोर ती मोठमोठ्याने रडू लागली. कैकेयीने विचारले, अगं तू रडते का आहेस? काय लक्ष्मणाला तुला काही त्रास दिला आहे का? मंथना काही न ऐकता, मंथरा आहे तिचं नाव, पण मंथना म्हटलं गेलंय तिला. मंथना काही न ऐकता बोलता रडतच राहिली. कैकेयीच्या मनात रामाविषयी जिव्हाळा असल्यामुळे तिने रामाचे कुशल विचारले. राम कुशल तर आहे ना? वास्तविक तिने पतीची चौकशी प्रथम करायला हवी होती, पण अधिक स्नेहपोटी तिने रामाचेच कुशल मंगल प्रथम विचारले. मंथना म्हणाली, राम तर खूप आनंदात आहे. आनंदात कसे बरे राहणार नाही? उद्या त्याचा राज्याभिषेक होणार आहे. राज्याभिषेकाची शुभ वार्ता सांगितल्यानंतर कैकेयीच्या मनात अद्यापि कलीने प्रवेश केला नव्हता, पण सर्वच आनंदात होते. पण मंथना मात्र बैचेन होती. कैकेयी म्हणाली, मंथने तू तर मूर्ख आहेस.
सूर्यवंशाची हीच परंपरा चालू आहे की ज्येष्ठ पुत्रानेच राज्यपद सांभाळावे. मी अनेक वेळा रामाची परीक्षा घेतली आहे. कौशल्येपेक्षाही माझ्यावर रामाचे अधिक प्रेम आहे. मंथनेने स्त्री चरित्र सुरू केले. रडत रडत ती जमिनीवर पडली. हुदके देत देत म्हणू लागली, राम राज हो की भरत राजा हो, मला काय त्याचे, मी तर दासीची दासीच राहीन. ज्याचे भले करो इच्छितो तोच माझ्या विरोधात जातो. माझा तर काही स्वार्थ नाही. बिघडून तर तुमचेच राहिले. माझी इच्छा आहे की तुझे वाईट न होता चांगले व्हायला पाहिजे. माझा स्वभाव मेला असा पडलेला आहे. कैकई मंथरेच्या कष्टमय वाणीने फसली. तिच्या मनात माझ्याविषयी आता प्रेम आहे म्हणून तर ती मला सांगण्यास आली असे कैकईला वाटले. तिने मंथनेला कुरवाळले, थोपटले. जसा मंथनेचा स्पर्श कैकईला झाला तसा तिच्या मनात कलीने आता प्रवेश करून घेतला. पाप्याला कधी स्पर्श करू नका. जो पापी व्यक्ती आहे ना त्याला स्पर्श कधीच करायचा नाही. जो निगेटिव्ह ऊर्जाचा माणूस आहे ना घरात त्याला स्पर्श कधीच करू नका. खूप घरांमध्ये निगेटिव्ह ऊर्जेचे असे राहतात की अरे बाप रे, काहीही बोलतो हे असं होणारच नाही. अरे असं बोला की जे आपल्या जवळ नाही ते नक्की होईल. पण असे निगेटिव्ह ऊर्जांना किती बी समजावलं, डोकं बी फोडून टाकलं त्यांच्या पुढे, पण ते समजणारे नाहीये. म्हणून त्यांना सोडून दिलेलंच बरं. म्हणून पाप्याला कधी स्पर्श करू नका. शास्त्रात दोषाचे वर्णन केले गेले आहे. कुणालाही कारणाशिवाय काहीही स्पर्श करू नका. कारण कोणामध्ये कली घुसलेली आहे तर आपल्याला माहीत नाही राहते. केव्हा केव्हा भांडणांचं घरात खूप वेळा होतं तंटा. तर का होतो, कलीने त्याच्या शरीरात प्रवेश करून घेतलेला राहतो. खूप वेळा तुम्हाला अमावस्या पौर्णिमा या शुभ दिवशी जर घरात भांडणं होत असेल, तुम्ही कोणाला स्पर्श केला आहे का, तर तुम्ही हा विचार करावा. जो निगेटिव्ह ऊर्जाचा माणूस राहील, स्त्री राहील, तिला जर तुम्ही स्पर्श केला आहे तर 100% तुम्हाला म्हणजे भांडण होणार म्हणजे होणार. आणि कलीने प्रवेश केलेला आहे तर असे नक्की समजावे. आपण कितीही शांत राहिलो तरी पण समोरचा आपल्याला उनदोनं बोलून आपलं पण दिमाग खराब करतो. आपल्याला काही मुद्दाम टोने टामणे बोलून आपल्याला चिडून देतो. तर हे कलीने प्रवेश केलेला राहतो. आणि असं केव्हा होतं, सर्वात जास्त पौर्णिमा अमावस्येला होतो. कारण ह्या अमावस्येला आणि पौर्णिमाला शक्ती जागृत असते. आणि पितृपक्षामध्ये 15 दिवस पित्रांचे दिवस राहतात. तर ते जर भंगलेले राहिले, त्यांची तृप्ती नाही झालेली राहिली, त्यांना वेळेवेळेवर जे काही आपण करतो त्यांची पूजापाठ ती केलेली नाही राहिली, या ते उपाशी गेलेले आहेत, तर त्यामुळे अशी चिडचिड होतात, कामामध्ये अडथळा येतो, पितृंमुळे होतो, असं हे काही कारण असतं. आणि नेगेटिव्ह ऊर्जा तर घरात अशा काही शुभ दिवशी पण भांडण झालं तर पितृंचा आशीर्वाद राहत नाही, त्यामुळे होतो हे सर्व काही. तर हे कलीने प्रवेश केलेले राहतात. काही लोकांना कितीही व्यवस्थित बी समजावून सांगितलं, रागात बी समजावून सांगितलं, डोकं फोडून बी समजावून सांगितलं तर असे लोक समजत नाही. अशा लोकांपासून 100 हात लांब राहिलेलं बरं आणि आपण आपले खुश राहिलेले बरे. अशा लोकांशी जवळ जाऊ बी नाही की ज्याच्या कारणाने भांडणं होतात, कलीने प्रवेश करून घेतलेला राहतो. तर अशा लोकांना असं समजावं की दगड आहे, अचेत आहे, शिळा पडलेले आहे. आपण आपल्या मनाला फक्त आपल्या नारायणाला आठवण करावं. आपल्या हृदयात भगवान विष्णूला श्याममल मूर्ती आपण धारण केली आहे, चतुर्भुज मूर्ती आपल्या हृदयात धारण केली आहे. फक्त तिला सांगावं, त्याला सांगावं की मला चांगली सद्बुद्धी दे. आणि जे काही निगेटिव्ह ऊर्जा या घरात कोणाच्या डोक्यात जर घुसली असेल तर त्याच्या हृदयामध्ये जाऊन तू ती कलीने प्रवेश केला आहे तर तो बाहेर काढ. याच्यामुळे खूप चिडचिड होते घरात. ज्याच्यामुळे चिडचिड होताना तर गुपचूप मटक्यामध्ये भगवान श्री नारायणाची थोडीशी अगरबत्तीची रक्षा घेऊन मटक्यामध्ये टाकून द्यायची. तर प्रभू श्री रामाच्या नावाची रक्षा टाकून द्यायची. तर घरात सर्व शांततेचं वातावरण होऊन जाईल. तर आता या मंथनाने काय केलं, कैकईच्या मनात कलीचा प्रवेश घुसून गेला. कारण तिने मंथनाला हात लावून दिला, कुरवाळले, पोटाशी लावले, स्पर्श केला आणि मंथनाच्या शरीरामध्ये कलीचा प्रवेश होता. आता तोच कलीचा प्रवेश हिच्या शरीरात घुसून गेला. पाप्याला म्हणून कधी स्पर्श करू नका. निगेटिव्ह ऊर्जा ज्याच्यात आहे त्याला स्पर्श करू नका. शास्त्रात दोषाचे वर्णन केले गेले आहे. कुणालाही कारणास्तव स्पर्श बिलकुल पण करू नका. आणि आपण बी आपला स्पर्श कोणाला करू देऊ नका. आपल्या मुलांना आपण जवळ घेऊ शकता, आपल्या पतीला आपण स्पर्श करू शकता. कारण आपण जी पुराणं आपण ही वाचलेली आहे, ऐकलेली आहे, तर याचं पुण्य आपल्या मुलांना द्या, आपल्या पतीला द्या. दुसऱ्याला कोणालाही स्पर्श होता कामा नये, नाहीतर कलीने प्रवेश करून घेत राहतात. कैकई म्हणते, मंथने
खरं खरं सांग, तुला काय झालं आहे. मंथना म्हणते, मला तर तसं काही सांगायचे नाही, पण तुमचे जे नुकसान होत आहे ते माझ्याने पावत नाहीये. तुझी बिघडलेली गोष्ट सुधरवायची हीच माझी इच्छा आहे. कारण ही तिच्या गावाहून आणलेली होती मंथना. तिची दासी जी होती तर गावाची होती. माझा स्वतःचा असा स्वार्थ तर काहीच नाही. कैकई म्हणते, सांग तर मग मला काय करायचं आहे. मंथना म्हणाली, कैकई तू अगदी भोळी आहेस, तुला काहीच समजत नाही. तुला वाटते की राजा तुझ्या मुठीत आहे, पण पुरुष असून खोटे असतात. राजा तुझ्या काबूत नाही, कौशल्याच्या काबूत आहे. म्हणूनच तो कौशल्याचा तो एवढं ऐकतो. कौशल्याने आपल्या मार्गातून तुझा काटा काढण्याचा कट रचला आहे. 15 दिवस झाले रामाच्या राज्याभिषेकाची तयारी चालू आहे आणि तुझ्या कानावर अजून काहीच माहित नाही. दशरथ मोठा कपटी आहे, त्याचे खरं प्रेम कौशल्यावर आहे. तुझ्यावर फक्त दिखाऊ प्रेम करतो. रामाला राज्याभिषेक करण्याची इतकी काय घाई का झाली आहे. कौशल्याच्या सांगण्यावरून भरत शत्रुघ्न मामाच्या घरी गेलेले आहेत, पाठवले गेले आहेत. देशातील सर्व राजे रजवाडे निमंत्रण गेले, पण भरत शत्रुघ्नाला कुणालाही स्मरण देखील नाही. तुला तर काहीच माहित नाही, खुशाल आरामात नुसती झोप घेत राहते. कैकई म्हणाली, मंथने तुझे म्हणणे अगदी खरे आहे, माझं कुणीही नाही, तूच सांग आता मी काय करू. मंथना म्हणते, अजून 20 ओकतीच होते. राम राजा झाल्यावर तुला कुणीही विचारणार नाही. लक्ष्मणाला मंत्रीपद दिले जात आहे, भरताला कारावास सांभाळावा लागणार आहे, तुला कौशल्याची दासी व्हावे लागेल. तुझे राणीपद हिसकावून जाईल. राजा तुझ्या अधीन असावा, तो कौशल्याला मुळीच वाटत नाही. माझ्याने तर बाई हे सर्व काही बघावलं जात नाही आहे. तुझ्या बरोबर खूप वाईट होत आहे असे मंथनाने कैकईला सांगितलं. आता कैकई म्हणाली, अगं पण मी काय करू शकते. 3 दिवसापासून मला फार अशुभ स्वप्न पडत आहे. मी स्वप्न म्हणजे वैधव्याची पूर्वसूचनाच होते, विधवा योग येण्याची पूर्वसूचनाच होती, पण तिला कळत नव्हते. तिला फक्त असेच वाटत होते की माझ्या भरताची दुर्दशा होत आहे. मंथना, अजूनही डाव तुझ्या हातात आहे. तुला राजाला जवळून 2 वर मागायचे आहेत ना, ते तू आजच मागून घे. 2 वर. तो 2 वर काय काय आहेत. कैकई म्हणू लागली, काय मी मागू. मंथना म्हणाली, एका वराने भरताला राज्यपद मागून घे आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवास मागून घे. म्हणजे तुझे दोघी वचनबद्ध होऊन जाशील. वस्त्रे आभूषणे टाकून क्रोधाग्रात जाऊन बैस, आणि जेव्हा राजा दशरथ तुझा हा अवतार बघून घाबरून जाईल, तेव्हा तुला काही मागण्यास सांगेल तेव्हा हे मागून घे. तो रामाची शपथ देखील तुला देईल. तू मोठ्या सावधगिरीने वाग बरं. तो रामाला वनवास देण्यास तयार होणार नाही, म्हणून रामाच्या शपथेत प्रथम तू त्याला बांधून घे. जेव्हा रामाची शपथ देईल तेव्हाच तू त्याला हे वर मागून घेशील. तसे पाहिले तर कैकई खरोखरच भोळी होती, पण कुसंग कोणालाही बिघडून देतो. कुसंगतीमुळे कैकईची मती भ्रष्ट झाली. ती अनर्थ करण्यास तयार झाली. कैकई क्रोधाग्रात गारामध्ये गेली. तिने आपले दागिने सर्व इकडे तिकडे फेकून दिले. क्रोधित मुद्रा करून जमिनीवर पडून राहिली. वीरांगना असल्यामुळे राजाला फार प्रिय होती. ती वीरांगणा म्हणजे ती वीर होती, तर त्याच्यामुळे ती राजाला फार प्रिय होती. दररोज राजसभा संपल्यानंतर राजा तिच्या भेटीला जात असे. आज जाऊन पाहिले तर मायालात कैकईचा पत्ताच नव्हता. राजाला कळले की कैकई क्रोधागारात पडलेली आहे. धीर करून राजा क्रोधागारात आला. कैकई जवळ जाऊन बसला. तिला तो स्पर्श करण्यास तीच रागाने म्हणाली, मला हात लावू नका. कैकईने आपल्या पतीचा अपमान केला. दशरथ राजाला म्हणाली, मी तुझ्यासाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे. एकदा तू म्हणाली होतीस ना, आता तुम्ही वृद्ध झाला आहात म्हणून रामाला राजसिंहासनावर बसवून तुम्ही निवृत्त व्हा. मी तुझी सूचना मान्य केली आहे. उद्या रामाला राज्याभिषेक होणार आहे. तुझे दशरथ राजा जवळ असते तर दशरथ कैकईच्या तावडीत सापडला नसता, पण ते दोघंही जवळ नव्हते, म्हणून दशरथाला कैकईचे म्हणणे मान्य करावे लागले. सर्व प्रकारची अनुकूलता असूनही मन कोणत्याही विषयांकडे आकर्षित न झाले, पण खरे वैराग्य म्हणावे. भरताचे वैराग्य दिव्य आहे. संपत्ती प्राप्त होऊनही संपत्तीचा मोह न होणे म्हणजे वैराग्य होय. खायला न मिळल्यावर उपास करणे निरर्थक आहे, पण पंचपक्वानांचे वाढलेले ताट समोर असताना जो संयम बाळगतो त्याला विरागी म्हणावे. भगवंताच्या चरणाजवळ वास करणे म्हणजेच उपवास होय. जो प्रभूच्या चरणांशी राहण्याची इच्छा करतो त्याला देह, धर्म, भूक, तहान याचा विसर पडला पाहिजे. भूक ताण हरपल्यानंतर भगवंताच्या चरणाशी वास घडू शकतो. भरतरूपी वैराग्याला नेहमी जवळ ठेवा. जो आपल्याजवळ भरतरूपी वैराग्य सदा विचारूपी शत्रुघ्न यांना जवळ बाळगतो, कुबुद्धीरूपी कैकईच्या तावडीत कधीही सापडत नाही. जो वैराग्य व सदविचार यांना जवळ बाळगत नाही तो कुबुद्धीचा अधीन होतो. कौसल्या निष्काम बुद्धी आहे. सुमित्रा, श्रद्धा, कैकई कुबुद्धी होत. कैकईचा राग कधी शांत होणार होता. दशरथ तिला म्हणाला, तुला जी इच्छा असेल ते मागून घे, मी तुझ्या अधीन आहे. मी आजवर कधी रामाची शपथ घेतली नाही, पण आज रामाची शपथ घेऊन सांगतो, तू जे मागशील ते अवश्य देईन. दशरथ राजाच्या रामाच्या शपथीने आता बांधला गेला आहे. पाहून कैकई म्हणाली, राजाला
राजा, आपल्याला आठवतच असेल की मी तुमच्या जवळून मला 2 वर घ्यायचे आहेत. ते आज तेच 2 वर मागायची माझी इच्छा आहे. दशरथ राजा म्हणाला, अगं 2च काय, 4 माग. कैकेयी म्हणाली, जर आपण देण्यास नकार दिला तर? दशरथ राजा म्हणाला, रघुकुल रीती सदा चालित आई, प्राण जाये पर वचन न जाई. माझे दिलेले वचन कधी खाली होऊ शकत नाही, खोटे होऊ शकत नाही. तुला जी इच्छा असेल ते मागून घे. कैकेयी हे जाणत होती की उद्या राम वनात जाणार. मी आज शृंगार कशी करू? माझ्या रामाने रावणाचा नाश करून राज्य सांभाळायचे, यात त्याची शोभा आहे. भांडण होत असते सर्वार्थ लोभामुळे. वनवासाशिवाय जीवनात सुवास निर्माण होऊ शकत नाही. तपश्चर्येशिवाय जीवन उजळून निघत नाही. राम तारुण्यातच वनवासी झाले. कामच रावण होय. हा रावण सर्वांना रडवतो. सर्वांना जो रडवतो तोच रावण होय. कामरूपी रावण सर्व जीव मात्रांना रडवत असतो. जो घरामध्ये रावण आहे, जो सर्वांना रडवतो, तर त्याच्या मनामध्ये रावण आहे असे समजावे. तो सर्वांना रडवतो तो रावण आहे, तो वैष्णव नाही आहे असे घरात जो पण आपल्याला रडवतो ना, तो रावण समजावा की बापन. कामरूपी रावण सर्व जीव मात्रांना रडवतो. अशा रावणाचा नाश करण्यासाठी तपश्चर्येद्वारा जीवनात सात्विकता प्राप्त करून घेतली पाहिजे. कैकेयीची कुबुद्धी रामाच्या वनवासास कारणीभूत झाली. कैकेयीने प्रथम वरदान मागितले, भरताला राज्याभिषेक व्हावा. मंथनेने सांगून ठेवले होते की रामाच्या वनवासाची गोष्ट प्रथम काढली तर राजा मूर्छित होईल, आणि जर जीत मध्ये जर राजा मेला तर दुसरे वरदान मागण्याचे राहून जाईल. म्हणून दशरथ राजा म्हणाला, तुझी इच्छा आहे तर भरताला राज्याभिषेक करू, आता दुसरं वर मागून घे. हो म्हणाला राजा. दशरथ म्हणाला, दशरथ, भरताला राजा बनवू, रामाला बनवत नाही. चल चालेल, ठीक आहे, मग दुसरे वरदान माग आता. कैकेयी म्हणाली, तामस वेश विशेषी उदासी, 14 वरीस रामू वनवासी. हे दुसरे वरदान ऐकून राजा निस्तेज होऊन मूर्छित पडून गेला. आता मूर्छा अवस्थेत राजा सीताराम सीताराम म्हणू लागला. राजा जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा म्हणाली, कैकेयी, तू हे काय मागितलेस? माझ्या रामाला तू वनवासात का पाठवतेस आहे? त्याने तुझा कोणता अपराध केला आहे? रामासारख्या सरळ बालकाला वनात का म्हणून पाठवते? माझ्या रामाला माझ्या दृष्टीआड करू नकोस. मी रामाशिवाय जगू शकत नाही. जिये मीन वरुवारी विहीना, मनी बिन फनकू जिये दुःख दिना. कहू सुबावन छलमनी पाही, जेवण मोर राम बिनी नाही. कदाचित एखाद्या वेळी पाण्या वाचून मासा जगूही शकेल किंवा मन्याविना सर्प दुःखी कष्टी अवस्थेत जिवंत राहू शकेल. पण मी स्पष्ट सांगतो, रामा वाचून जिवंत राहणे मला अशक्य आहे. माझे जीवन राम दर्शनाच्या अधीन आहे. आता मी फार दिवस जगणार नाही. तुला आणि मला लोक काय म्हणतील? कैकेयी, भरताला राज्याभिषेक खुशाल कर, पण रामाला मात्र अयोध्येत राहू दे. मला वाटते की तुला न विचारता राज्याभिषेकाची तयारी चालू आहे म्हणून तुला राग आला असावा. पण अगदी खरे सांगतो की कौशल्याने मला काहीही सांगितले नाही. कैकेयी म्हणाली, कौशल्या व राम कसे आहेत मी चांगले जाणते. आपण दिलेले वचन पाळण्यासाठी का भीता? आपण रघुकुल नीती कुठे गेली? दशरथाने कैकेयीला समजवण्याचा बराच प्रयत्न केला, विनंतीही केली, पण ती काय ऐकणार होती? शेवटी मोठ्या दुःखाने राजा दशरथ म्हणाला, कैकेयी, तुझाही काही दोष नाही म्हणावा. माझा काळच तुझ्या रूपाने आला असेल तर अजूनही सांगतो की तू मान, माझ्या रामाशिवाय मी क्षणभरही जगू शकणार नाही. पण आता तर कैकेयी कमालीची निष्ठुर झाली होती. तिने मानले नाही, ती मानायलाच तयार झाली नाही. दशरथ राजा म्हणाला, तुझे काळे तोंड माझ्या समोरून दूर कर. मला खात्री आहे की भरत कधीही राजपद स्वीकारणार नाही. 14 वर्षानंतर रामच राजा होईल. आज विधाताच प्रतिकूल आहेत. रामाचा राज्याभिषेक पाहण्यास मी जिवंत राहणार नाही. दशरथ सूर्यनारायणाची प्रार्थना करू लागला. नारायण, आजची रात्र कधीही समाप्त न होऊ दे, म्हणजे माझ्या रामाला वनात जावेच लागणार नाही. राजा शंकराचीही प्रार्थना करू लागला. हे भगवान श्री शंकरा, श्री रामाला अशी प्रेरणा दे की तो माझी आज्ञा न पाळो व वन गमन न करो. सकाळ झाली, राजा उठलाच नाही. मंत्री सुमंत आला. त्याने कैकेयीच्या महलात जाऊन पाहिले. तो राजा मूर्छित पडलेला दिसला. सुमंताच्या लक्षात आले की कैकेयीनेच काही कपट केले असावे. त्याने कैकेयीला विचारले, महाराज अजून का बरं उठले नाही? कैकेयी रागाने म्हणाली, मला काही माहिती नाही. रात्रभर राम राम करत होते, म्हणून रामालाच विचारा आता. सुमंत रामाजवळ जाऊन म्हणाला, राम, पिताजी तुमची आठवण करीत रात्रभर रडत होते. रामाने कैकेयीच्या महलात जाऊन दशरथाची अवस्था पाहिली, पण कैकेयीला विचारले, माते, माझ्या वडिलांना काय झाले? मला निरोप का नाही पाठवला गेला? मग रात्रभर झोपले नाही, राम राम करत होते, मग मला निरोप का पाठवला गेला नाही? कैकेयी म्हणाली, काय सांगू मी तुला? तुझ्या वडिलांच्या दुःखाचे कारण तूच आहेस. मी त्यांना 2 वर मागितले. ते वर मागण्यापूर्वीच वचनबद्ध झाले होते. हे ऐकल्याबरोबर ते बेशुद्ध झाले.
वरदान ऐकल्यावर रामाने मातेला प्रणाम केला आणि म्हणाले, माते कैकई, तू माझ्या संबंधात किती पक्षपात केलास. ऋषी मुनींचा सत्संगाचा लाभ होऊन माझे कल्याण व्हावे या हेतूने तू मला वनात पाठवत आहेस. भरतापेक्षाही माझ्यावर तुझे अधिक प्रेम आहे. राम शब्द ऐकल्याबरोबर दशरथाचे डोळे उघडले. रामाने प्रणाम केला तेव्हा दशरथाने त्याला घट्ट आवळले व मिठी मारली. रामा, मला सोडून तू कुठे जाऊ नकोस. राम पित्याला धीर देत समजवू लागला, पिताजी, आपण तर धर्म धुरंधर आहात. आपल्याला दुसरा कोणी समजावू शकतो. 14 वर्षाचा काळ तर लवकर निघून जाईल. आपल्या दर्शनाला मी परत येईन. आपल्या आशीर्वादाने वनात माझे कल्याणच होईल. मला तर आनंद होत आहे की माझा भाऊ भरत राजा होणार आहे. तेथून राम कौशल्याच्या महालात आला. आईचे हृदय भरून आले. सुंदर आसनावर बसून तिने नजर काढली व म्हणाली, तू आलास हे चांगले झाले. आज तर तुझा राज्याभिषेक होणार आहे. वसिष्ठ मुनी आज तुला राजटिळा लावतील. राजसभेत अधिक वेळ थांबावे लागेल म्हणून आताच जेवण करून घे. रघुनाथ गंभीरपणे आईला म्हणाले, आई वडिलांनी भरताला अयोध्याचे राज्य व मला वनवास दिला आहे. कौशल्याने सर्व ऐकल्याने ती दुःखाने स्तब्ध झाली. हे शब्द बाणाप्रमाणे तिच्या हृदयाला बोचले गेले. तिला जे दुःख झाले ते शब्दाने कसे सांगितले जाईल. कही न जाऊ कचू हृदय विषाद. पण कौशल्याने स्वतःला सावरून म्हटले, भरत राजा होईल. तू वनात जाशील, पण तू गेल्यावर तुझ्या वडिलांची काय गती होईल. आज तर स्थिती अशी आहे की बडबागी वनू अवधा भागी. तू तुझ्या बरोबर वनात येऊ शकत नाही आणि माझा पतिव्रता धर्म त्याला अनुमती देणार नाही. बाळा, वन देवता तुझे रक्षण करेल. त्याच वेळी सीताई तेथे येऊन पोचली. सासूला प्रणाम करून ती जमिनीकडे पाहत उभी राहिली. कौशल्य रामाला म्हणाली, बाळा, ही केवळ तुझी कुलवधू नाही, ही साक्षात तुझी लक्ष्मी आहे. मला तर मोठी आशा होती की प्रेमलता फुलेल फळेल. बाळा, तुला वनात जायचे आहे, तू जाऊ शकतोस, पण माझी सीता मात्र माझ्याजवळ राहील. माझ्या स्वतःच्या मुलाला किती कष्ट होत, पण परघरच्या मुलीला मात्र दुःख होऊ देऊ नये. जशा पापण्या डोळ्यांचे रक्षण करतात तसे मला सीतेचे रक्षण केले पाहिजे अशी कौशल्या रामाला म्हणाले. राखू नयन पलक की नाही. राम सीतेला म्हणाले, तू जर घरीच राहिलीस तर मातेला प्रसन्नता राहील. सासू सासऱ्यांची सेवा करणे तुझा धर्म आहे. वनात राक्षस सुद्धा राहतात. वनवास फार कष्टाचा आहे. वनवास फक्त मला दिला गेला आहे. तू येथेच राहून सर्वांची सेवा कर. सीता मनात विचार करीत होती की पती बरोबर माझे शरीर व प्राण दोन्ही जातील. केवळ प्राणच की तनु, प्राण की केवळ प्राणा. सीता धैर्याने म्हणाली, आपण म्हणताना सर्व ठीक आहे, पण स्त्रीचा एकमेव आधार तर पती असतो. माझा पती वनवासात जाईल आणि मी इथे राहील, हा धर्म नाही. म्हणून मी तुमच्या बरोबर येईल. आपल्याला अशी जर खात्री वाटत असेल आपल्याला विरात 14 वर्ष मी जिवंत राहीन तर खुशाल मला येथे ठेवा, पण तुम्ही जाऊ शकता. आपल्या विरात माझे प्राण निघून गेले तर मला भाग्यशाली समजा, पण माझ्या शरीरावर आपण कृपा करावी. अधिक काय सांगू, आपण अंतरामी आहात असे सीतेने रामाला सांगितले. प्रभू श्री रामचंद्रजींनी विचार केला की हिला येथे राहण्याचा आग्रह केला तर ही प्राण त्याग करून देईल. ठीक आहे सीते, तुला माझ्याबरोबर वनात घेऊन जाईन. कौशल्या, बाळा, माझ्या सीतेला क्षण मात्र ही एकटी सोडू नकोस. या मनोहर जोडप्याचे दर्शन आता मला पुन्हा केव्हा होईल. इतक्यात तेथे लक्ष्मण आला. राम त्याला म्हणाले, लक्ष्मणा, आई वडिलांची सेवा चांगल्या प्रकारे कर. लक्ष्मण म्हणाला, माझे माता पिता तर आपणच आहात. जर तुम्ही मला सोडून गेला तर मी कुणाला शरण जाऊ. माझा त्याग करू नका. पाण्याशिवाय मासा एखाद्या वेळी जगू शकेल, पण सीता राम वाचून मी जगू शकणार नाही. रामाने ही जाणीव होती की लक्ष्मण त्याच्याशिवाय राहू शकणार नाही. म्हणून ते लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, तू माता सुमित्रेची अनुमती घेऊन घे. लक्ष्मणाने आईला सर्व सविस्तर कथन केले. सुमित्रा म्हणाली, कैकई, तू तर अयोध्येत उजाड गेलीस. लक्ष्मणा, गच्छ तात यथा सुखम. लक्ष्मणा, केवळ तुलाच आपल्या सेवेचा लाभ देण्यासाठी राम वनात जात आहे. अन्यथा भावाने तू राम सीताची सेवा कर. पुत्रवती जुवती जगसोई, रघुपती भगत जासू सुत होई. लक्ष्मणा, माझी अनुमती आहे. अवधतः जह राम निवासी. इतक्यात तेथे उर्मिला आली. एक शब्द बी ती बोलू शकली नाही. तिने मनोमन प्रणाम केला. सीता, राम, लक्ष्मण दशरथाजवळ आले. सप्तमत दुःखी पित्याला राम धीर देत म्हणाले, पिताजी शांत व्हा. आम्ही वनामध्ये आता जात आहोत. आम्हाला आज्ञा द्या आणि आशीर्वाद द्या. त्यांचे समयाचे वर्णन कोण करू शकतो. दशरथ तर बेशुद्धच होता. कैकई म्हणाली, माझी आज्ञा पित्याची आज्ञा होय. ते काही बोलू शकले नाही. कैकईच्या आज्ञेत वल्कले आणली गेली. वल्कले याने वस्त्र. कैकईने आज्ञा दिली की हे राजाचे वस्त्र
घेऊन तुम्ही वनात जाऊ शकत नाही. वल्कले आणा, म्हणजे सिंपल कपडे जे आहेत वनवासाचे कपडे तर वल्कले आणली गेली. राम लक्ष्मण सीता आपली नेहमीचे राजवस्त्रे सोडून वल्कले धारण करण्याची तयारीत लागले. इतक्यात ते वशिष्ठ मुनी आले. त्यांनी सीतेचे वल्कले हिसकावून घेतले आणि ते कैकेयीला म्हणाले, तू रामाला वनवास दिला आहे, सीताला नाही. सीता तर आमची राज्यलक्ष्मी आहे. अयोध्येची प्रजा दुःखाने व्याकुळ झाली. राम जनतेला म्हणाले, माझे माता पित्याची सेवा करा. जो त्यांची सेवा करेल तोच मला आवडेल. हे वशिष्ठ मुनी आणि आपण सर्वांचे रक्षण करा, असे रामाने सांगितले. आता राम सीता वनवासात चालले आहेत. तर ती कहाणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया. तर आता एवढी या व्हिडिओमध्ये आपण ऐकले की राम सीतेची कसे मंथनाने तयारी केलेली आहे वनवासाची. तर पुढची कथा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर प्रत्येक जणांनी 5-5 जणांना बी शेअर केले तर तितके कथा पुढे ऐकतील तर तितके त्या लोकांचे कल्याण होईल. तर प्रत्येक एक व्यक्तीने 5-5 जणांना एक व्यक्तीने 5-5 जणांना शेअर करण्याचे करावे. म्हणजे तेवढेच आपले दान केल्याचे काहीतरी कथा दान केल्याचे पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होईल. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.